एकीकडे महिला सुरक्षतेच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे कायद्याच्या रखवारदाराने माणुसकीला काळीमा फासणारी कृती केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 57 वर्षीय ग्रेड PSIने तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित 23 वर्षीय तरुणी 7 मार्च 2025 रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आपला हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी गेली होती. तिने कार्यरत असलेले आरोपी PSI सुभाष चव्हाण यांनी मदतीचा हात पुढे करत तरुणीचा नंबर मिळवला. मी पोलीस अधिकारी आहे, तुझी जबाबदारी घेतो, आपण लग्न करू अशी गोड बोलणी करून त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. 17 मार्च रोजी तुझा मोबाईल सापडला आहे असे सांगून चव्हाणने पीडितेला शहरात बोलावून घेतले. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये तिला कॉफी पिण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे त्याने तिला 2 दिवस तिथेच डांबून ठेवले आणि तिसऱ्या दिवशी तिला पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसून दिले. मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2025 ते फेब्रुवारी 2026 या वर्षभराच्या काळात आरोपीने पीडितेचे शारीरिक शोषण केले. या दरम्यान पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिला 2 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर जेव्हा ही बाब समोर आली तेव्हा आरोपीची पत्नी आणि मुलानेही पीडितेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आता वेदांत नगर पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष चव्हाण याच्यावर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्दीला डाग लावणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलात संताप व्यक्त होत आहे. ज्वालादीप न्यूज करिता मनीष राऊत, अकोला.